तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहं भाव जाते जिणावे. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम. वादविवाद टाळून सुखसंवाद साधा, असं या आधीच्या श्लोकात सांगितल्यानंतर आता समर्थ अहंतेमुळे अहंकारामुळे वाद विकोपाला जातात, त्यामुळे हा गर्वच दूर केला तर संवाद नक्की साधला जाईल अशी खात्रीच देत आहेत. आणि पुढे लगेच विवेक हा उपायही सांगत आहेत. मी करते तेच चांगलं, मला जे येतं ते दुसऱ्या कोणालाही येत नाही, मी म्हणते तेच खरं, मी केलं म्हणून झालं, हे सगळं बोलणं म्हणजे अहंकार. मागे एका श्लोकात सांगितलेलं आठवतं का? मी केलं असं म्हणण्यापेक्षा श्रीरामांनी करवून घेतलं, करता करविता श्रीरामच, परमेश्वरच, हे आपण शिकावं, मान्य करावं, म्हणजे अहंकारच शिल्लक राहत नाही. ज्यात वाद टाळला जातो तो संवाद. एकमेकांशी भांडत एकमेकाचा मुद्दा अगदी जोरजोरात खोडून काढण्याचा प्रयत्न करत केलेलं बोलणं म्हणजे संवाद नाही. एकमेकांना समजून घेत माझेच म्हणणे खरे असा अहंकार न बाळगता केलेली विचारांची देवाणघेवाण म्हणजे संवाद. अहंकाराला तिथे संताप, राग, वैर, मत्सर हेही येतात, आणि हे टाळायचे तर अहंकार, मीपणा या गोष्टी टाळणे आवश्यक आहे. जेव्हा हे वाद मारामारीत म्हणजे मुद्द्यावरून मुद्द्यांवर रूपांतरित होत नाहीत, तेव्हाच ते संवाद ठरतात, सुसंवाद होतात, आणि त्यातून आपला फायदा होतो. मात्र हे लक्षात आले नाही तर मोठी अडचण येऊ शकते, वाद विकोपाला जाऊ शकतात. असे वाद विकोपाला जाऊन हातून काही चुकाही होतात. तशा बातम्या आपण वाचतोही वर्तमानपत्रात आणि वेगवेगळ्या चॅनेलवर पाहतो सुद्धा. खरं तर वादाचे कारणही अगदी क्षुल्लक किरकोळ असते, मात्र वादातून पुढे राग कधी येईल हे सांगता येत नाही. त्यासाठीच विवेक करा, काय चांगले काय वाईट याचा विचार करा आणि योग्य निर्णय घ्या. केवळ मी म्हणतो म्हणून या हट्टीपणाचा उपयोग होत नाही असे समर्थ सांगत आहेत. महाभारतातल्या कितीतरी गोष्टीतून अहंकाराचे व विवेक न केल्याचे दुष्परिणाम, वाईट परिणामच आपल्याला कळतात. हे उलट वनवासात जा या वडिलांच्या आज्ञेचे पालन करत श्रीरामांनी आपले मुलाचे कर्तव्य पाळले, म्हणजेच विवेक केला आणि पुढचा अनर्थ टळला. वडिलांच्या आज्ञेविरुद्ध श्रीरामांनी बंड केले नाही. श्रीरामांच्या चरित्रात कुठेच अहंकारी वागणं दिसत नाही. आपण श्रीराम हे आदर्श मानतो आणि समर्थांचे आराध्य दैवत म्हणजे श्रीराम. श्रीरामांचे गुण आपल्याही अंगी येऊ दे, आपलेही वागणे बोलणे मर्यादित असावे, म्हणजे वाद निर्माणच होणार नाही. तशी बुद्धी आपल्याला होऊ दे अशीच प्रार्थना श्रीरामांकडे करूया. जय जय रघुवीर समर्थ.